आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी. सरकारची घोषणा. पगारामध्ये 17,000 रुपये वाढ 15 जुलै 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक सकारात्मक बातमी आली आहे, ज्यात सरकारने त्यांच्या महागाई भत्ता DA मध्ये लक्षणीय वाढ केली आहे. या वाढीखाली कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 17,000ने वाढविले आहे. महागाईचा प्रभाव कमी करणे आणि कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा त्याचा हेतू आहे. या निर्णयाचा थेट परिणाम लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांवर होईल, जे त्यांच्या परिश्रमांनी देशाची सेवा करीत आहेत. सरकारची ही पायरी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यात मदत करेल, विशेषतः अशा वेळी जेव्हा महागाई वाढत आहे. या घोषणेमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे. कोणत्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 17,000ने वाढेल? लेखात संपूर्ण माहिती दिली आहे. सावनच्या पहिल्या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी, विशेषतः PSU सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली गेली आहे. आता महागाई भत्ता 758% वाढला आहे, जे महागाई सतत वाढत असताना अशा वेळी आला आहे. या वाढीविषयी माहिती केंद्र सरकारचे उपसचिव डॉक्टर PK सिन्हा यांनी दिली. 1987 आणि 1992च्या IDA वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ लागू केली गेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. बोर्ड स्तरावरील आणि बोर्ड पातळीच्या खाली अधिकारी आणि पर्यवेक्षकांना त्याचा फायदा उपलब्ध होईल. सार्वजनिक उपक्रम विभागाने या संदर्भात 9 जुलै 2025 रोजी एक आदेश जारी केला आहे आणि 1 जुलै 2025 पासून नवीन दर लागू झाला आहे. महागाई भत्त्याचे नवीन दर खालीलप्रमाणे आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना 3,500 रुपये मिळतात त्यांना 758.3% महागाई भत्ता मिळेल. किमान 16,668 रुपयापर्यंत पोहोचेल. मूलभूत पगारावर 3,500 ते 6,500 पर्यंत काम करणाऱ्या 568.7% DA किंवा किमान 26,541 रुपये मिळेल. 6,500 ते 9,500 रुपयापर्यंत पगारावरील 455.0% भत्ता कमीत कमी 36,966 रुपयाचा हक्क असेल. कर्मचाऱ्यांना 9,500 रुपयापेक्षा जास्त पगारावर 379.1% महागाई भत्ता मिळेल, म्हणजेच किमान 43,225 रुपये. डॉक्टर सिन्हा यांनी स्पष्ट केले की ओल्ड न्यूट्रिशन सिस्टीम 1987 स्केलनुसार 19 गुणांच्या वाढीच्या आधारे एकूण 2 रुपयाच्या हिशोबाने एकूण महागाई भत्ता 38 रुपये देण्यात येईल. त्याचवेळी AICPIच्या 9,433च्या आधारावर ह्या अधिकाऱ्यांना दरमहा एकूण 17,456 रुपये मिळू शकतात. हा आदेश आपल्या अधीनस्थ CPSकडे सुनिश्चित करण्यासाठी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी सर्व मंत्रालय व विभागांना या सरकारने निर्देशित केले आहे. जर महागाई भत्ता 50 किंवा त्याहून अधिक असेल तर ते गोलाकार केले जाईल. हा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची बातमी आहे, जे महागाईच्या ह्या युगात त्यांचे जीवनमान टिकून ठेवण्यासाठी धडपडत आहे.